ऑटो रिक्षातून प्रवाशांची लूट करून दरोडा घालणारे आरोपी 24 तासाच्या आत आडगाव पोलीस स्टेशनचे गुन्हे शोध पथकाकडून जेरबंद. माननीय पोलीस आयुक्त श्री संदीप कानिक, माननीय पोलीस उपायुक्त परिक्षेत्र 01 श्रीमती मोनिका नराऊत, माननीय सहाय्यक पोलीस आयुक्त पंचवटी विभाग शेखर देशमुख यांनी दरोडा, घरफोडी, गुन्हे उघडकीस आणण्यासाठी वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री उमेश पाटील यांना सूचना आणि मार्गदर्शन केले. त्याप्रमाणे आडगाव पोलीस ठाणे गुन्हे शोध पथकाने खालील गुन्हा उघडकीस आणला आहे. आडगाव पोलीस ठाणे गुन्हे रजिस्टर नंबर 96/2026 भारतीय न्याय संहिता कलम 309(6)(3)(5) प्रमाणे दिनांक 5/3/2026 रोजी दाखल असून यातील फिर्यादी नामे प्रदीप धोडाई कुमार, वय वर्ष 32, व्यवसाय POP कामगार, राहणार सिद्धिविनायक ट्रेड सेंटर ॲपल स्वीट्सच्या बाजूला, निलगिरी बाग, आडगाव, नाशिक. मोबाईल क्रमांक 9628-850366 यांनी दिनांक 4/3/2026 रोजी दुपारी 4:35 सुमारास माम्स वाईन शॉप समोरील नांदूर नाका रिक्षा स्टँड येथे निलगिरी बागेकडे जाण्याकरिता थांबलेले असताना तेथील सफेद हुड असलेली रिक्षा त्यातील इसम यांनी त्या इसमास पाठीमागे बसवून तुला निलगिरी बाग येथे सोडतो असे सांगून रुद्र फार्म समोरील निर्जन स्थळी घेऊन गेले. त्यातील दोघा इसमांनी त्याला चाकूचा धाक दाखवून मारहाण करून मोबाईल आणि पैसे काढून घेऊन पळून गेले. सदर गुन्ह्याचा शोध घेत असताना आडगाव गुन्हे शोध पथकाचे पोलीस उपनिरीक्षक विकास पंचमुख, पोलीस हवालदार दादासाहेब वाघ, पोलीस हवालदार इम्रान शेख, पोलीस अंमलदार शक्ती पेंढारकर, पोलीस अंमलदार मनोज मोरे, पोलीस अंमलदार सुमित शिंदे यांनी घटनास्थळावरील जवळपास 23 CCTV कॅमेऱ्यांचे फुटेज बघून सदर संशयित रिक्षाच्या वर्णनाचा शोध घेतला असता आडगाव पोलीस स्टेशनकडील पोलीस अंमलदार मनोज मोरे, पोलीस अंमलदार शक्ती पेंढारकर यांना खात्रीशीर बातमी मिळाली की दाखल गुन्ह्यातील संशयित वाहन आणि इसम हे नांदूर गावाजवळील स्मशानभूमीजवळ संशयितरित्या फिरत आहेत. सदरची बातमी पोलीस उपनिरीक्षक विकास पंचमुख यांनी व पोलीस निरीक्षक श्री उमेश पाटील यांना कळवून माननीय वरिष्ठांनी आम्हास बातमीची खात्री करून त्याप्रमाणे कारवाई करण्याचे आदेश दिल्याने लागलीच आडगाव गुन्हे शोध पथकाची टीम सदर ठिकाणी पोहोचून तांत्रिक विश्लेषण आणि कौशल्याचा वापर करून गुन्ह्यात वापरलेली रिक्षा क्रमांक MH15AK 5631 आणि रिक्षाचालक आरोपी नामे 1 प्रशांत अशोक भारसाकळे, निवृत्ती उर्फ सोनू राजू जाधव, विजय भगवान मोरे, सर्व राहणार नांदूर नाका, आडगाव, नाशिक या तीनही आरोपींना ताब्यात घेऊन आडगाव पोलीस ठाणे नाशिक शहर येथे आणून सदर आरोपींनी गुन्ह्याची कबुली दिली असल्याने आरोपी मुद्देमालासह गुन्ह्यातील वाहन हस्तगत केले आहे. 1,10,000 रुपये किमतीचा येणेप्रमाणे वर्णनाचा किमतीचा सफेद हुड आणि काळ्या रंगाची रिक्षा MH15AK 5631 असे जप्त झालेले आहे. 10,500 किंवा रुपयांचा विवो कंपनीचा Y16 मोबाईल ग्रे रंगाचा, 120 रुपये रोख रक्कम, एक लाकडी मूठ असलेला चाकू, एकूण 1,20,720 रुपयाचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. सदरची कामगिरी माननीय पोलीस आयुक्त श्री संदीप कानिक, माननीय पोलीस उपायुक्त परिक्षेत्र 01 श्रीमती मोनिका नराऊत मॅडम, माननीय सहाय्यक पोलीस आयुक्त पंचवटी विभाग श्री शेखर देशमुख सर यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री उमेश पाटील, सहाय्यक पोलीस निरीक्षक निखिल बोंडे, गुन्हे शोध पथकाचे पोलीस उपनिरीक्षक विकास पंचमुख, पोलीस हवालदार दादासाहेब वाघ, पोलीस हवालदार इम्रान शेख, पोलीस हवालदार मनोज परदेशी, पोलीस हवालदार निलेश काटकर, पोलीस हवालदार शिवाजी आव्हाड, पोलीस हवालदार देसाई, पोलीस अंमलदार सुमित शिंदे, पोलीस अंमलदार शक्ती पेंढारकर, पोलीस अंमलदार मनोज मोरे, पोलीस अंमलदार अक्षय गोसावी, पोलीस अंमलदार रवींद्र लिलके, पोलीस अंमलदार दीपक भुजबळ, पोलीस अंमलदार अमित पवार, महिला पोलीस हवालदार वैशाली बच्चाव अशांनी केला आहे. पुढील तपास पोलीस हवालदार देसाई करत आहेत. दिनांक 5 मार्च 2026 रोजी आमच्याकडे फिर्याद द्यायला प्रदीप धोडाई कुमार हे आले होते. त्यांनी अशी फिर्याद दिली की ते रिक्षा स्टँडवर नांदूर नाका येथे उभे असताना एक पांढरा हुड असलेली रिक्षा आली आणि त्याला कुठं जायचं विचारलं. तो म्हटला निलगिरी बागेकडे जायचं. त्यानुसार तो त्या रिक्षामध्ये बसला आणि काही अंतरावर गेल्यावर रिक्षा
चालक आणि त्याच्यासोबत इतर 2 यांनी रिक्षा निर्जनस्थळी रुद्र फार्मकडे वळवली आणि निर्जनस्थळी नेऊन त्याच्याकडील मोबाईल फोन आणि 4,000 रुपये हिसकावून घेतले आणि त्याला उतरवून हाकलून दिले. अशी फिर्याद आल्याने आम्ही पोलीस स्टेशन आडगाव येथे गुन्हा दाखल केला, रॉबरीचा गुन्हा दाखल केला आणि गुन्ह्याचा तपास सुरू केला. अवघ्या 24 तासाच्या आत तपास पथकाचे अंमलदार, पोलीस अधिकारी पंचमुख, त्यांच्यासोबत तपास पथकाचे सर्व अंमलदार यांनी वेगवेगळे 23 CCTV फुटेज चेक करून त्यामधून आरोपींची ओळख पटवली आणि यातील 3ही संशयित आरोपितांना ताब्यात घेतले. त्यांच्याकडील चोरीला गेलेला मुद्देमाल, मोबाईल फोन, त्याचबरोबर तो जी गुन्ह्यात वापरलेली रिक्षा, त्यांच्याजवळ एक चाकू देखील मिळून आला आहे छोटा. असा सगळा मुद्देमाल हस्तगत केला आहे. गुन्ह्याच्या तपासकांनी सध्या 3ही आरोपींना अटक करून PCR साठी माननीय कोर्टात हजर करण्यात आले होते. त्यांची PCR मिळालेली आहे. पुढील तपास सुरू आहे.